त्या दोन्ही मूव्ही बघितल्याच्या नंतर तुम्ही एवढे इमोशनल व्हाल, तुमच्यापासून दूर असलेल्या त्यांच्याशी लगेच कॉन्टॅक्ट करून तुम्ही बोलणं करा. एवढी इमोशनल स्टोरी असलेले हे दोन्ही चित्रपट आहेत. सेकंड नंबरचा चित्रपट तर माझा एकदम जवळचा चित्रपट आहे, की त्यामधले इमोशन्स, त्यामधले डायलॉग, त्यामधले ऍक्टिंग खूपच जबरदस्त आणि एकदम दिल को छू लेने वाली आहे. पहिला चित्रपट आहे हृदयपूर्वम, मोहनलालचा चित्रपट आहे. यामध्ये कहाणी अशी आहे की एका माणसाला हार्टचा प्रॉब्लेम असतो आणि त्याला एका दुसऱ्या माणसाचा हार्ट ट्रान्सप्लांट केला जातो आणि ते ट्रान्सप्लांट केलेल्या माणसाचं आयुष्य वेगळं असते आणि ह्याचं आयुष्य वेगळं आहे. थोडे इमोशनल यामध्ये सीन आहेत ना, बघताना अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येते. जिओ हॉटस्टारवर हा चित्रपट आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि दुसरा चित्रपट आहे माझा एकदम फेवरेट आणि खूपच भारी वाटलेला मला, तो म्हणजे मैया जखम. दोन्ही चित्रपटाचे नाव तुम्हाला कॅप्शनमध्ये देतो. ह्या चित्रपटाची कहाणी अशी आहे की एक माणूस 22 वर्षानंतर आपल्या मूळ गावाला जातो. त्याला 22 वर्षानंतर आपल्या गावाला जायची एक संधी मिळते आणि मग तिथे गेल्याच्या नंतर त्याच्या आयुष्यामध्ये काय काय बदल होतात, त्यातल्या त्यात त्याचा एक असा खास मित्र, जिगरी दोस्त असतो, तो त्याला भेटतो तिथे. मग त्या दोघांची जी केमिस्ट्री आपल्याला यामध्ये बघायला भेटते ना, की एकदम हार्ट टचिंग आहे. मी हे म्हणेन की तुम्ही जर हे दोन चित्रपट बघितले नाहीत ना, तर तुम्ही खरंच काहीच बघितलं नाही. एवढे इमोशनल आणि एवढे हार्ट टचिंग चित्रपट आहे. नक्की जाऊन बघा आणि जाता जाता आम्हाला फॉलो करायला विसरू नका.